नमस्कार, आशा कुकिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज मी तांदळाची खीर बनवणार आहे, तर चला लागूया कामाला। हे तांदूळ आपल्याला वाटून घ्यायचं आहे। भिजू टाकला आहे मी, एक 10 मिनिट झालं। हे ओलं खोबरं आहे, वाटून घेतलेलं आहे, आणि 1 वाटी साखर आहे, आणि 1.5 वाटी दूध आहे। तर चला हे तांदूळ वाटून घेऊया मिक्सरला। तांदूळ आपले छान बारीक वाटले आहेत। गॅसवरती पातेलं ठेवलं आहे गरम करायला। यातच मी 2 चमचे तूप टाकून घेणार आहे। तूप छान गरम झालं आहे। यातच आपल्याला हे 1.5 कप दूध टाकून घ्यायचं आहे। यातच मी 1.5 वाटी दूध टाकून घेतलं आहे। आता याला उकळी फुटू द्यायचं आहे। छान असं उकळी फुटली आहे। यातच आपण साखर टाकून घेऊया 1 वाटी। साखर विरघळल्यानंतर यातच आपल्याला ओलं खोबरं टाकून घ्यायचं आहे आणि वाटलेले तांदूळ टाकून घ्यायचं आहे। यातच आपल्याला बारीक केलेले तांदूळ टाकून घ्यायचं आहे। छान असं परतून हलवून घ्यायचं आहे। हे ओलं खोबरं पण टाकून घ्यायचं आहे आतच। एकदम सोपी रेसिपी आहे। यातच आपल्याला हे मनुके टाकून घ्यायचं आहे। अर्धा चमचा विलायची पूड घेतला आहे, टाकून घ्यायचं आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। एकदम मस्त असं तांदळाची दूध खीर तयार झाली आहे आपली। मस्त असं आपली दूध खीर तयार आहे तांदळाची। त्याच्यावर 2 चमचे तूप टाकून घ्यायचं। एकदम मस्त चपाती सोबत खूपच छान लागते ही खीर। व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्कीच कमेंट करा, लाईक शेअर सबस्क्राईब करा। बाय।